दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हर्सूल पोलीस ठाण्याने दारू तस्करी विरोधात धाडसी कारवाई करत सिने स्टाईल पाठलागानंतर 2 संशयित वाहनांवर कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 23,48,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाला। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी हर्सूल पोलीस ठाण्याच्या पथकाने कश्यपी धरण परिसरातील खाडेची वाडी येथे नाकाबंदी केली होती। यावेळी एक पांढरी क्रेटा आणि एक महिंद्रा XUV 500 ही 2 संशयित वाहने वेगाने आली। पोलिसांची नाकाबंदी पाहताच दोन्ही वाहन चालकांनी U-टर्न घेत वाघेरा गावाच्या दिशेने पळ काढला। याबाबतची माहिती तत्काळ वरिष्ठांना देण्यात आली। दरम्यान परिसरातील जागरूक नागरिकांनी संशयित वाहनांच्या हालचालींची माहिती पोलिसांना सातत्याने दिली। त्यानुसार वाहने वाघेरा घाटातून हर्सूलच्या दिशेने येत असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाठलाग सुरू केला। नाकेपाडा येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पोलिसांना क्रेटा वाहन आडवे लावून थांबविण्यात यश मिळवले। मात्र मागील महिंद्रा XUV 500 चालकाने गटाराच्या बाजूने वाहन काढून भरधाव वेगाने पळ काढला। त्यानंतर पालीफाटा, हर्सूल, दलपत, पूर, तोरंगण आणि वाहनदरी या मार्गावर चित्तथरारक पाठलाग करून अखेर ते वाहनही ताब्यात घेण्यात आले। मात्र त्याचा चालक जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला। या कारवाईत रामनिवास पणमराम बिश्नोई याला अटक करण्यात आली आहे। दोन्ही वाहनांसह एकूण 23,48,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हर्सूल पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमराज गवळी करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M आणि पेठ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आणि हर्सूल पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।